नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या चॅनल मायबाप सह्याद्री। तर आज आपण संगमनेर तालुक्यात म्हणजेच अहमदनगर जिल्हा तालुका संगमनेर येथे वसलेल्या पेमगिरी उर्फ भीमगड उर्फ शहागड या किल्ल्याची विस्तृत माहिती घेणार आहोत। पेमगिरी किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्याला संगमनेर गाठावे लागते आणि तेथून आपण संगमनेर अकोले मार्गावरून कळस या गावातून पेमगिरी या गावात जाऊ शकतो। संगमनेरचा लोकल मित्र आहे, त्याच्या या संकेत हॉटेलला आपण आलेलो आहोत। येथील नाश्ता म्हणजे येथील खूप प्रसिद्ध नाश्ता आहे, तो आज त्याने आम्हाला येथे चाललेला आहे, तर तो आपण इथे याल तेव्हा आवर्जून या। संकेत हॉटेल संगमनेर खुर्द रायतेवाडी फाटा। कशी आहे मिसळ? अच्छा, मिसळ एक नंबर मिसळ आहे बघा। याच्यामध्ये आपल्याला मटकी आहे, फरसाण आहे, कांदा आहे, लिंबू आहे, दही दिलेलं आहे आणि जर जास्तच कोणाला तिखट वाटलं तर ही आहे सोनपापडी। सोनपापडी खाऊन तुम्ही तोंड गोड करू शकता। जाऊया पेमगिरी किल्ल्याच्या या मोहिमेत। मस्त वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे, पाऊस नाही आहे, वातावरण चांगलं आहे। पेमगिरीकडे जाताना रस्त्यातच आपल्याला खांडेश्वर महादेव मंदिर खांडगाव म्हणून एक मोठा फलक दिसतो। त्या कमानीतून आपण आत जाऊन या महादेवाचं दर्शन घ्यायचं। पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारे खांडेश्वराचे मंदिर आपण पाहूया। बाबा पेमगिरीला इकडून जायचं की इकडून सरळ जाऊ? चला। पेमगिरीकडे जाण्यासाठी तसे 2-3 मार्ग आहेत। हा निमगावहून जाणारा मार्ग देखील आपल्याला पेमगिरी किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचवतो। साधारण 2 ते 2.5 किलोमीटरचा हा घाट रस्ता आपण आपल्या दुचाकीने किंवा चारचाकीने पार केल्यानंतर येथे पार्किंगला आपण येतो आणि येथून आई पेमादेवीचे मंदिर आपल्या नजरेस पडते। तसे हे 2 मंदिरं असून एक जुने आणि एक नवीन बांधणीतले मंदिर आपल्याला दिसते।
गडावर असणारी सातवाहन काळात पाण्याची टाकी म्हणजे गडत्वाची एक साक्ष देत येथे उभे आहेत. वन विभागाने डायरेक्ट इथे वरती गाडी येईल असा एक कच्चा रस्ता किंवा थोडासा कच्चा आणि पक्का मिश्रित असा रस्ता आपल्याला इथे दिसतो. आता येथून थोडे खालीच म्हणजे पार्किंगच्या थोडंसं पुढे जाताना आपल्याला बाळंतिणीचे टाके असा एक बोर्ड दिसतो. हे विस्तृत टाके आपल्या नजरेस पडते. बाळंतिणीचे टाके पाहून झाल्यावर आपण पुन्हा एकदा आई पेमादेवीच्या मुख्य मोठ्या मंदिराजवळ येतो आणि तेथे बाजूला आपल्याला दिसतात ही परत एकदा वृक्ष असणारी पाण्याची टाकी. संपूर्ण पेमगिरी किल्ल्यावर आपल्याला खूप पाण्याची टाकी दिसतात आणि हीच पाण्याची टाकी म्हणजे गडत्वाची साक्ष देत उभे आहेत. देवीच्या मंदिराच्या बाजूला पण आपल्याला ही 3 सातवाहनकालीन पाण्याची टाकी खोदलेली दिसतात. मित्रांनो, आज मी हे जे माझे संगमनेरचे मित्र आहेत तिथले स्थानिक या संगमनेरच्या मित्रांसोबत हा ट्रेक आणि हा ब्लॉग आपण करत आहोत. हे दोघंही शारीरिक शिक्षण क्षेत्रातले एक नामांकित तज्ज्ञ आणि तसेच राष्ट्रीय खेळाडू आहेत. आम्ही साधारण जे ग्रहस्थ दिसत आहेत ना, या ग्रहस्थांनी माझ्यासोबत 50 किल्ले फिरलेत. परंतु या 50 किलोमध्ये आम्ही जितकी गाडी चालवली त्यातली समजा अख्खं महाराष्ट्र आम्ही फिरलो आणि 5000 किलोमीटर गाडी चालवली समजा, तर त्यातली 5 किलोमीटर पण यांनी मला चालून दिलेली नाही बिलकुल. असे एक ग्रहस्थ आमचे वैभव कांडेकर सर आणि हे आमचे प्रवीण गुंजाळ सर हे देखील एक राष्ट्रीय खेळाडू असून हे येथील लोकल आहेत. होय, हा गड आपल्याला संपूर्णपणे ते दाखवत आहेत. आमच्या जुन्या आठवणींना उजाळा देत देत आम्ही आई पेमादेवीच्या या नवीन बांधणीच्या मंदिराजवळ आलो. गडदेवी आई पेमादेवीचं हे मंदिर आपण नवीन प्रकारातलं हे मंदिर इथं पाहू शकतो आणि खाली जी घुमटी आहे ती जुन्या काळातील तांदळा प्रकारातील मूर्ती आज देखील आपल्याला पाहायला. पेमादेवी मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आपण गडाच्या डावीकडे असणाऱ्या प्रमुख पायवाट इकडे जाऊयात. पेमादेवीचे मंदिर आणि ही सातवाहनकालीन लेणी तसेच 1-2 बुरुजाचे अवशेष वाड्याचे जोते असता अजून काहीच पाहायला भेटत नाही. त्यामुळं 15 ते 20 मिनिटात आपली ही गडफेरी संपूर्ण होते. परंतु इतिहास काळातील प्रसिद्ध आणि मराठा स्वराज्य निर्मितीचा एक फसलेला का होईना पण प्रयत्न जिथे झाला त्या शहागड उर्फ पेमगिरी उर्फ भीमगड या किल्ल्याला भेट दिल्याचे आत्मिक समाधान आपल्याला लाभते.
गडाच्या गाडी रस्त्याने वर आलो, परंतु इथे जर आपण पाहिलं तर येथे आपल्याला गडाचा जो पायरीचा मार्ग आहे, जिथे हे आपल्याला रेलिंग दिसतात, तेथून देखील भाविक भक्तजन, पेरी देवीचे भक्तजन येथूनच येतात. असा थोड्याशा अवघड या शिड्यांनी बनवलेला असून येथून येताना पण आपल्याला एक थोडंसं ट्रेकिंग केल्याचं फिलिंग छान येतं. स्वराज्य संकल्पक महाराज साहेब शहाजीराजे यांनी या हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न हा शिवजन्माच्या काळात आधीच केलेला होता. त्याचा साक्षीदार म्हणजे हा पेमगिरी किल्ला. असे म्हणतात की निजामाचा शेवटचा वंशज मुर्तजा याला या किल्ल्यावर ठेवून शहाजीराजांनी स्वराज्याचा एक पाया येथे उभा केला होता, परंतु त्या काळात ते यशस्वी होऊ शकले नाही. पण या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व यामुळे खूप वाढते. मित्रांनो, पुढील भागात आपण या पेमगिरी किल्ल्याजवळच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वडाच्या वृक्षाला भेट देणार आहोत आणि तसेच येथे असणारे पेमगिरी गावातील ऐतिहासिक वास्तू, बारव, मंदिरं याची देखील सफर करणार आहोत. तर आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास आमचा चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.